बांगलादेशातील हिंदू अत्याचाराच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध केला। तसेच भारत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून हिंदू बांधवांवर सुरू असणारा अत्याचार थांबवण्याची मागणी सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडून सांगलीसह ठिकठिकाणी करण्यात आली आहे। सांगलीचे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते। सकल हिंदू समाजाच्या वतीने सांगली तहसीलदार कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली। यावेळी नायब तहसीलदार मनोहर पाटील यांना आमदार गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली हिंदू समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले। तर तासगाव, इस्लामपूर, विटा, सांगली शहर, जत, कवठेमहांकाळ या ठिकाणीही आंदोलन झालंय। बांगलादेशातील हिंदू समाज गेल्या काही दशकांपासून धार्मिक हिंसा वाढलाय, मालमत्तेच्या जबरदस्तीने बळकावणी, मंदिरांच्या तोडफोडी तसेच जबरदस्ती धर्मांतरासारख्याच घटना सहन करत आहेत। अल्पसंख्याक समुदायावर होत असलेल्या या अत्याचारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर वाचा फोडणे आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना राबवणे ही काळाची गरज आहे। बांगलादेशातील हिंदूंच्या जीवित, संपत्ती आणि धार्मिक स्थळांचं संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस पावले उचला। बांगलादेश सरकारला अल्पसंख्याकांच्या हक्काचं रक्षण करण्यास भाग पाडण्यासाठी जागतिक दबाव निर्माण करा। भारत सरकारने या प्रश्नाला आंतरराष्ट्रीय पटलावर नेऊन तातडीने प्रभावी उपाययोजना सुरू करा। अत्याचारग्रस्त हिंदूंना संरक्षण आणि समर्थन देण्यासाठी विशेष धोरण आखावे अशी मागण्या करण्यात आल्या। या आंदोलनात गणेश गाडगीळ, सांगली इस्कॉनचे अध्यक्ष अवतार दास, शुभानंद दास, राधा नील, माधव दास, किरण कुलकर्णी, प्रकाश बिरजे, उर्मिला बेलवलकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। राज्यात ईव्हीएम सरकार स्थापन झालं आहे। लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम राज्यकर्ते ईव्हीएमच्या माध्यमातून करत आहेत। त्यामुळे ईव्हीएम हद्दपार करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी काँग्रेसने ईव्हीएम गो बॅक स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेत जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले। अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून ईव्हीएम हटाओ लोकशाही बचाव मोहिमेअंतर्गत राज्यातून 5 लाख सह्यांचं निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश आणि मुख्य निवडणूक आयुक्तांना देण्यात येणार आहे। सांगली येथील मित्रमंडळ चौकात काँग्रेसने ईव्हीएम मशीन गो बॅक स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ केला। यावेळी पृथ्वीराज पाटील बोलत होते। यावेळी माजी नगरसेवक मयूर पाटील, तौफिक शिकलगार, मंगेश चव्हाण, विजय आवळे, बिपिन कदम, गोपाळ पाटील, रामभाऊ पाटील, प्राध्यापक ND बिरनाळे, आनंदराव पाटील आदी जण सहभागी झाले होते। पृथ्वीराज म्हणाले की राज्यात महाविकास आघाडीला लोकसभेत मोठे यश प्राप्त झालं असताना आणि विधानसभेला कोणतीही लाट नसताना झालेला पराभव अनाकलनीय, अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे। लोकसभेच्या उलटे निकाल कसे काय लागू शकतात? 20 नोव्हेंबर आणि 21 नोव्हेंबर रोजी जाहीर मतांमध्ये 76 लाख मतांची वाढ झाली कशी असा प्रश्न उपस्थित होतोय। ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते असे जगातील आणि देशातील अनेक वैज्ञानिकांचं म्हणणं आहे। अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आणि इतर देशात मतपत्रिकेवरच मतदान घेतलं जातं। यापूर्वी भारतात मतपत्रिकेवरच मतदान होत होते। आता ईव्हीएम बंद करून मतपत्रिकेवर मतदान घ्यावे यासाठी सह्यांची मोहीम सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं। सांगली हरिपूर या रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं सुरू आहे। या कामात मोठी अनियमितता असून भ्रष्टाचार झालाय। याची तातडीने चौकशी करून संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकावं। या कामात अधिकारीही दोषी असून त्यांचीही खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी मोहिते व हरिपूर ग्रामस्थांनी केली आहे। मोहिते म्हणाले, बांधकाम मंडळाचे अध्यक्ष अभियंता यांच्याकडे तक्रार केली आहे। सांगली हरिपूर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाबाबत तक्रार केली आहे। यावर हरिपूरच्या शेकडो ग्रामस्थांच्या सह्या आहेत। हा मूळ चांगल्या स्थितीतील 9 मीटरचा डांबरी रस्ता तोडून तो 7 मीटरचा काँक्रीटचा होत असल्याने रस्त्याची रुंदी कमी केली। या कामाची 1 वर्षाची मुदत संपली तरी अजूनही केवळ 20%च काम झाले। जे काम होत आहे तेही अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे। काँक्रीटच्या या रस्त्यावर आतापासून भेगा पडत आहेत। या रस्त्याची लेव्हल बघण्यात आलेली नाही, त्यामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरणार आहे। रस्त्याच्या खालून क्रॉस पाईपलाईन टाकलेला नाही, त्यामुळे केबल, पाणी पुरवठा, अन्य कामांसाठी लाईन रस्ता क्रॉस करून लाईन कशा नेणार? त्यासाठी काँक्रीटचा रस्ता खोदावा लागणार आहे। रस्त्याचं काम करताना नागरिकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे कोणतेही नियम पाळले नाहीत। दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, वाहनधारक यांना या कामाचा प्रचंड त्रास होतोय। याकडे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची डोळे झाक आहे। मिरज व सांगलीतील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची या रस्त्याबाबतची भूमिका संशयास्पद आहे। या निकृष्ट कामाबाबत आतापर्यंत 20 ते 25 वेळा पत्र व्यवहार केलाय, निवेदन दिलं, पण त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने निकृष्ट दर्जाचं काम होत असून यात भ्रष्टाचार, अनियमितता आहे। याची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे।
अन्यथा हरिपूरच्या ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शिवाजी मोहिते यांनी दिलाय. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था गंभीर झाली आहे. चोरी, मारामारी, खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे घडत आहेत. नशेच्या गोळ्या, ड्रग्ज, गांजाचं प्रमाण वाढले तरी देखील जिल्हा प्रशासन गप्प आहे. यांसह शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. जिल्हा प्रशासन आणि शासनाने तातडीने प्रश्न सोडवावेत, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय. 100 फुटी परिसरातील मनसेच्या जिल्हा कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली. तेथून वालचंद महाविद्यालय, विजयनगर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन दिले. तानाजी सावंत म्हणाले, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय, त्यामुळे नागरिक भयभीत झालेत. कृषी औषधे आणि खतांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भेसळयुक्त खते, औषधे सर्रास विक्री केली जात आहेत. उत्पादन कमी, खर्च जास्त, यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. बांधकाम कामगारांची नव्याने नोंदणी आणि नूतनीकरण अर्ज संगणक प्रणालीवर सादर करण्यासाठी कामगार सुविधा केंद्र सुरू आहे. त्यामध्ये मोठा बोगस प्रकार सुरू आहे. हे केंद्र तात्काळ बंद करण्यात यावेत. जिल्ह्यात भेसळयुक्त आणि निम्न दर्जाचे खाद्यपदार्थ जसे की तेल, दूध, पनीर, बेकरीतील पदार्थ आणि अन्य भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री केले जाते. त्यामुळे कॅन्सरसह इतर आजारांचं प्रमाण वाढले. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं. प्रशासनाने तातडीने मनसेच्या आंदोलनाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा मनसेच्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा तानाजी सावंत यांनी दिलाय. जिल्ह्यात वीज चोरीचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर वीज चोरी पकडण्यासाठी मोहीम राबवली जाते. महावितरणाच्या विद्युत तारावर हुक टाकून, मीटरमध्ये छेडछाड करून आणि घरगुती वीज कनेक्शन घेऊन व्यावसायिक व्यापाराची असे मिळून 457 वीज चोरीचे प्रकार महावितरणाच्या पथकाने उघडकीस आणले. त्यामध्ये सुमारे 90,13,000 रुपयांची वीज चोरी असल्याचं महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय. जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. या तक्रारीनुसार महावितरणकडून विशेष भरारी पथके तयार केली होती. कृषी पंपाची वीज माफी करण्यात आल्याने महावितरणाच्या उत्पन्न घटलं. याशिवाय घरगुती, औद्योगिक क्षेत्रातही वीज चोरी होत असल्याचं निदर्शनास येत आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणाच्या विद्युत कनेक्शन घेऊन त्याचा व्यावसायिक वापर केला होता. या ग्राहकांनी 9,46,000 रुपयांची वीज गैरमार्गाने वापर केली आहे. महावितरणाच्या विद्युत तारांवर हुक टाकून विजेचा वापर करणारे 268 वीज ग्राहक आढळून आलेत. या ग्राहकांनी 36,41,000 रुपयांची वीज चोरी केली आहे. तसेच मीटरमध्ये बदल करून वीज वापरणारे 144 वीज ग्राहक दिसून आलेत. या ग्राहकांनी 44,26,000 रुपयांची वीज चोरी केली होती. या वीज चोरांवर महावितरणाच्या पथकाने विशेष कारवाई करून संबंधितांस दंडासह वीज बिलाची रक्कम भरण्याची नोटीस दिली आहे. दंडासह रक्कम न भरल्यास संबंधित वीज वापरकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असेही महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. स्वतःजवळ देशी बनावटीचं पिस्टल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरणाऱ्या तरुणास पोलिसांनी जेरबंद केले, तर त्याच्यासोबत पिस्टल विक्री केलेले 2 जण पसार झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जत तालुक्यातील लवंगा येथे सदरची कारवाई केली. सुनील तानाजी लोखंडे असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. लोखंडे यांच्याकडून एक पिस्टल, जिवंत काडतूस, 5,000 रोख आणि 2 लाखांची बुलेट असा 2,55,000चा मुद्देमाल जप्त केलाय. सचिन बिराजदार आणि पवन शेंडगे हे 2 जण पसार झाले. जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची पथके तैनात केली आहेत. शनिवारी एक पथक जत तालुक्यातील लवंगा येथे पेट्रोलिंग करत होतं. यावेळी पथकातील कर्मचारी नागेश खरात यांना माहिती मिळाली की 3 जण बुलेटवरून स्वतःजवळ पिस्टल बाळगून फिरत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने त्या ठिकाणी सापळा लावला असता संशयित 3 जण आले. यावेळी पोलिसांना पाहून बुलेटवरील सचिन बिराजदार आणि पवन शेंडगे हे 2 जण उडी टाकून पळून गेले. तर सुनील लोखंडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याजवळच कसून चौकशी केली असता, तपासणी केली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचं पिस्टल, एक जिवंत काडतूस आणि 5,000 रोख मिळाले. पिस्टलबाबत चौकशी केली असता त्याने ते सचिन बिराजदार याच्याकडून विकत घेतल्याचं सांगितलं. यावेळी त्याच्याकडून पिस्टलसह 2,55,000चा मुद्देमाल जप्त करत पुढील कारवाईसाठी उमदी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय. सांगली विधानसभा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली आहे. यावेळी भिडे गुरुजींचे आशीर्वादही घेतले. सांगलीतून विजयाची हॅट्रिक केल्याबद्दल आमदार गाडगीळ यांचा भिडे गुरुजींनी सत्कार केलाय. आमदार गाडगीळ आणि भिडे गुरुजी यांचा गेल्या अनेक वर्षांचा स्नेहपूर्ण ऋणानुबंध आहे.
गाडगीळ यांच्या सामाजिक कार्यात भिडे गुरुजींचे नेहमीच आशीर्वाद असतात. तसेच गुरुजींच्या सामाजिक सांस्कृतिक कार्याच्या पाठीशीही आमदार गाडगीळ नेहमीच ठामपणे उभे असतात. निवडणुकीच्या निकालानंतर आमदार गाडगीळ यांना पक्षाच्या आदेशानुसार तातडीने मुंबईला जावं लागलं होतं. त्यावेळी त्यांची भिडे गुरुजींची फोनवर बोलणं झालं होतं, पण भेट होऊ शकली नव्हती. मंगळवारी सांगलीत परतताच आमदार गाडगीळ यांनी भिडे गुरुजींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली, त्यांचा आशीर्वाद घेतला. यावेळी दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. भावी कार्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने भाजप तसेच शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. सांगलीतून सुरू झालेल्या सांगली परळी वैजनाथ आणि सांगली बेंगलोर राणी चन्नम्मा एक्सप्रेस गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून दोन्ही गाड्यांमध्ये 1.5 लाख अतिरिक्त प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे रेल्वे विभागाला देखील उत्पन्न मिळते. आता रेल्वे विभागाने नव्याने 6 गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी नागरिक जागृती मंचाच्या वतीने रेल्वे मंत्र्यांकडे करण्यात आली आहे. त्यांनी याबाबत निवेदन देखील पाठवले. नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर म्हणाले, नागरिक जागृती मंचाच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या सांगली परळी वैजनाथ एक्सप्रेस आणि सांगली बेंगलोर राणी चेन्नम्मा एक्सप्रेस रेल्वे गाड्या सुरू झाल्या, याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सांगलीत हळद, गूळ, बेदाणा बाजारपेठ आहे. आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना MIDC आहे, त्यामुळे प्रवासी देखील वाढलेत. रेल्वे विभागाच्या उत्पन्नात देखील वाढ झाली आहे. सांगली रेल्वे स्टेशनवर 5 प्रवासी गाड्यांचे प्लॅटफॉर्म असून हे प्लॅटफॉर्म दिवसभर मोकळे असल्याने सांगली रेल्वे स्टेशनवरून रोज 25 नवीन एक्सप्रेस गाड्या सुरू करण्याची क्षमता आहे. त्यामुळे आता नव्याने गाड्या सुरू करणं आवश्यक आहे. सांगली कोचिवेली एक्सप्रेस ही मिरज, मडगाव, मंगळूर, एर्नाकुलम या मार्गे जावी. सांगली विशाखापट्टणम एक्सप्रेस ही मिरज, सोलापूर, हैदराबाद, विजयवाडा मार्गे जावी. सांगली चेन्नई एक्सप्रेस वाया बेळगाव, हुबळी, गदग, बल्लारी तर सांगली कोईतुंबूर एक्सप्रेस वाया बेंगलोर मार्गे जाणारी गाडी सुरू करावी. तसेच सांगली गुंटूर एक्सप्रेस वाया मिरज, लातूर, नांदेड, निजामाबाद, वारंगल मार्गे तर सांगली हावडा एक्सप्रेस वाया मिरज, लातूर, नागपूर, रायपूर, बिलासपूर मार्गे सुरू करावी अशी मागणी करण्यात आली असल्याचे साखळकर यांनी सांगितले.